मंडळी नमस्कार. कसे आहात आपण सगळे? मस्त मजेत आहात ना? नवीन वर्ष सुरू झालं आहे 2026 मध्ये आपण सगळे आलो आहोत आणि हा आपला जानेवारीतला महिना प्रजासत्ताक दिनाचा महिना म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो मंडळी. आणि मला अतिशय मनापासून आनंद होतोय तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ करताना. कारण तुम्ही सगळ्यांनी मला विचारले की आरती तिसरी माइंडफुल पर्सनॅलिटी कोण असणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे असं तुम्ही सगळ्यांनी मला ऑलरेडी सांगितलंय. आणि मंडळी बघता बघता तिसऱ्या माइंडफुल पर्सनॅलिटीपर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि विशेष कोइन्सिडन्स असा आहे की या जानेवारी महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या ह्या महिन्यामध्ये मी ही माइंडफुल पर्सनॅलिटी तुमच्यापर्यंत घेऊन येते आहे ह्याचा मला अतिशय आनंद होतोय मंडळी. तर मला सांगताना खूप मनापासून छान वाटतंय की तुम्ही जर सैनिक स्कूल साताऱ्याचे असाल, अजिंक्यन असाल, ज्यांना अजिंक्यन म्हटलं जातं, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहेच आहे मंडळी. आणि जर तुम्ही सैनिक स्कूलचे असाल, कोणत्याही सैनिक स्कूलचे असाल देशाभरातल्या, आप कौन से भी सैनिक स्कूल से होंगे देश अपने देश के, तो ये व्हिडिओ आपके लिए है ही. आणि मंडळी जर जर तुम्ही स्थल जनसेना पैकी कोणत्याही एका आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये म्हणजे एका सर्व्हिसमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहेच आहे. आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या व्यक्तीच्या की ज्या जलस्थल सेनामध्ये कार्यरत आहे त्यांचे कुटुंबीय जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यांच्या पत्नी तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे मंडळी. आणि यदि आप 15 कोर पंजाब रेजिमेंट से होंगे तो ये वीडियो आपके लिए है. क्योंकि मी आपल्या सगळ्यांना भेटवायला घेऊन येणार आहे अशी माइंडफुल पर्सनॅलिटी मंडळी. तिची स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे आणि ती व्यक्ती माइंडफुल आहेच कारण अशा धुमश्चक्रीमध्ये तिचं ध्येय फक्त एकच असतं, तिचं फोकस फक्त एकच असतं आणि तो फोकस म्हणजे देशाची सेवा करणे आणि देशासाठी जगणे. आणि आजही ती व्यक्ती देशप्रेमाने आपणच भारावून जातो त्या व्यक्तीच्या देशप्रेम आहे आणि ती व्यक्ती फक्त देशाची सेवा आजही करते आफ्टर रिटायरमेंट सुद्धा. तर मंडळी जर तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक माहिती आहेच आपल्याला सगळ्यांना, त्याचे शिल्पकार ह्यांची स्टोरी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघाच बघा. आणि मंडळी हेल्मेटमधनं गोळी गेलेली असताना सुद्धा ज्यांनी 22 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं, 22 अतिरेक्यांना, त्यांची स्टोरी ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. तर मी ज्यांच्याबद्दल बोलते ते आहेत दुसरे तिसरे कोणीही नसून लेफ्टनंट जनरल निंभोरकर आणि त्यांच्या पत्नी शीना निंभोरकर ह्यांचा इंटरव्ह्यू घेऊन आम्ही येतोय मंडळी आपल्यापर्यंत. तर या येत्या शुक्रवारी संध्याकाळी जॉईन व्हा द माइंडफुल हार्ट बाय डॉक्टर आरती सूर्यवंशी या चॅनलला. आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अँड सी यू सून.